कारण का आमची भक्ती किंवा श्रद्धा काय देवावर आहे काय कळायला काय ती भक्ती आणि श्रद्धा ती दाखवायसाठी देवाने ते हत्यार आणि शेवकाळा होई ती केलेला आहे ते भांडाऱ्यात केल्यास केलेलं. आता मेजर होता ना तुमच्या मुलाखत झाली का मेजरची झाली का? मग मेजरचं इथंच होता मानगावात ह्या घराण्यातलं ते म्हाताऱ्यानं बाबू राम म्हाताऱ्यानं त्याला नेऊन सोडला तिथं. हा यांच्या मालकानंच हे त्याचंच घर आहे त्यांचंच घर किंवा ह्याच घरा या घरात तिथं ऐकूनच मी आलो इकडे कळायला काय तो मेजर मी होतो तो कळायला बारका असताना आम्ही असाच बकऱ्यात यायचा जायचा करायचा. तुम्ही मेजरना ओळखताय काय ओळख मेजर काय इथंच होता त्याला सोडला तो आम्ही होतोच की बा त्या आमच्या पैसा तो धाकटा तो माझ्या घेऊन येणार तुम्ही हा जायचं होता मग तिथं काहीतरी काम आहे त्यांचं हा तेच होय सोमवार जाऊया म्हणून सांगितलं. हा सोमवार जर आले तर अनेकदा मी घेऊन येणार आहे त्यांना येणार आहे गाडपे घालून देणार आहे. मग त्या मेजरच्या आईचं तुम्हाला सांगतो काय एक मिनिट बोल नका. मेजरची आई काय झालं मेजर परदेशी काय झाला 3 मुलं आणि 2 बहिणी त्याला. मेजर परदेशी का झाला आम्हाला काय झाला काय कारण त्याचं कळालं काय तर ते काय झालं की त्याची आई इथं होती मानगावातच होतं त्यांचं वडील बिडील इथं चाकरी होतं ते. मग ते त्यांचं राहणं मानं इथं धनगर गलतीच होतं ते मेजरच्या आईचं. ते काय तिचं नाव शेवाबाई. हा शेवाबाई मेजरच्या आईचं नाव शेवाबाई. तिचं हाय लापिष्ट काय झाली इथं ती बरीच हाय लापिष्ट झाली. त्याला एक आजार लागला होता चांगला वाईट लागला होता आणि त्या आईला आणि ती इथं धनगरवाड्यात आमची बाळाबाई म्हणून रामू धनगराची म्हातारी होती त्यांच्या ती घरात असायची. ती कन्नड बोलणारी तिने मटण खाणार नव्हत्या होते मालकरी होते रामूगिंशीचा दोघे मालकरी होता त्यांची मालकीन बी मालकरी नव्हती प्युअर मालकरी नव्हती ती बायनाबाई म्हणून कळालं काय. मग ते बायनाबाई म्हणून प्युअर होती मग ती त्याच्या संग कामाला जात होती. मग आम्ही बारका असताना मी त्यांच्यात कामाला असायचा रानात कामाला जायचो खुरप घेऊन. मग ती शेवाबाई आणि ती बायनाबाई त्या दोघींची जिगर दोस्ती आणि ते दोघींचं एकच गाव घोसरवाड म्हणून. मग हिला आजार झालेला होता त्या शेवाबाईला वसंत मेजरच्या आईला आजार झालेला होता. मग ती बायनाबाई काय म्हणली बाळूमामा आहेत बाळू धनगर आहे तिकडे जाऊया आणि तिथं हे आपण हे करूया मामाला विचारूया आणि तुझा आजार हटवूया काय करायचं ते बघूया. मग त्यांनी गेलं मग आम्ही बी त्याचं बारका असताना गेलो होतो त्यांच्याबरोबर. आम्हाला म्हणलं त्यांनी चला तुम्ही जायचं म्हणून. मग आम्ही गेलो बघितलं मामाचं दर्शन घेतलं. मामाचे आमचे परिचय झालता ओळख होता. ती कार्टीबी आल्यात काय मामा म्हणायचं आल्यात आमच्या मागणं म्हणायचं. बसायचं बसलं केलं मग त्याला बायनाबाईला ते विचारलं हिला काय कशाला आणल्यास काय आणल्यास तर मामा हिला आजार झालेला आहे काय करायचं आता कसं करायचं असं झालंय बर म्हणाला. मग आज संध्याकाळी मग तिने काय केलं शेजार पाजार मळ्यातलं वस्तीतलं तवा आणलं भाकरी करायच्या. मग ती शेवाबाई म्हणली मामा दळून आणा आज आम्ही तुम्हाला भाकरी करून घालतो. होय ते जायला आज एक दिवस भाकरी घातली उद्या कोण आम्हाला घालणार भाकरी करून. बर काय असणार तुझी भाकरी करायची. कधी बोलायला गेला सरळ बोलत असं कधी नाही सरळ बोलत असं कधी काय तर वाकडं असं बोलणार. हा शब्द मामाचा होता शब्द आम्ही वापरलाय काय मामांचा सांगा. हा मामाचा शब्द वाकडा कायम असा तिरकस बोल हा तिरकस होणार हा होय बाय म्हणणार. मग ते आणले तर भाकरी केलं खाल्लं घाय मग संध्याकाळचं मग 7च्या दरम्यानला मग त्यांनी ती भाकऱ्या बिकऱ्या केल्या ठेवल्या. मग ती बायनाबाईनं सांगितली मामाला असं झालं ह्याला काय करायचं मामा आता बर बघूया म्हणाला. जाऊन त्या खोपट्यातल्या आरती आणा जावं म्हणाला. मग मामानं जाऊन आरती त्या बाईनं आरती करून आणली. त्यावेळेस मामाच्या तंबूला वर फोटो इटल रुक्मायचा म्हणजे आलशीत नाथाचा आणि असं फोटो असायचं मामाच्या तंबूला लावल्याला. बर म्हणाला आता फोटो आणला. मग त्या दिवशी मग त्याला त्या आरती करून त्या फोटोला ववाळ म्हटलं मामाने त्या शेवाबाईला वसंतच्या आईला ववाळ म्हणून सांगितलं. मग ती ववाळली आणि एक येडा मार म्हणाला ववाळत एक येडा मार म्हणाला. मग ती वडा ववाळली आणि आरती कर ववळत गेली. इकडे तोंड केल्यावरती आरती इजल्यावर तिनं ती ठेवली पाया पडली. आरती इजली यातला अर्थ कुणाला काय कळणार हो मामाला कळाले काय असेल ते अंतस्ती मामाला कळालं. मग ती आरती इजली ठेवली. मग तिने पाया पडले ते बायनाबाई बी पाया पडले. मामाला कळायला आता त्या बाईच्या समोर बोलायचं कसं मामा म्हटला. आणि त्या दोघींनी म्हटलं तुम्ही जरा जाऊन त्या खोपट्यात बसून जरा पाणी पिऊन या जावं म्हणाला. पाणी पिऊन या जावं खोपट्यात जाऊन. मग त्यांनी गेल्या खोपट्याकडे गेल्या तर मामाने बसलेल्या लोकांनी सांगितलं हिजा आता म्हणाला मूर्ती होणार म्हणाला पण ह्या बाईच्या समोर मला बोलता येत नाही म्हणाला. तर आता हिजा मूर्ती मी तटवणार कसा. हिच्या आईबाबाने जे काय पुण्य मिळवलेलं आहे आणि तिला आयव मरण येणार मग आयव मरणाला धक्का लावणार कसा मी.
शब्द कसा आहे मार्मिक बघा. आयोमरान जे येते त्या बाईला नवरा असताना जर मरण आलं, असतानाच मरण. हा नवरा असताना जर मरण आलं की ती बाईचं आयोमरण झालं, आयोमरण. पुनर्जन्म नाही त्याला, ते मोक्षाला गेली ती, मोक्षाला गेले. हा असा त्याचा अर्थ होते. बर कळालं काय. बर मग ते मरण त्याला मिळाले, तिच्या आईबाने पुण्य करून जो काय गुरु करून घेतलाय त्याला तो आशीर्वाद दिलाय, बर त्याचा मी आशीर्वाद देऊन त्या गुरुचं ज्ञान मी पुसू कसं. बर. त्याचं मी पुसाय घेऊ तर माझं बी कोणतरी पुसेल म्हणाला. हा 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 हा. कळायला काय म्हणाला, तेव्हा ती बाई टिकणार नाही. पण आता करायचं काय, खुरुड्यात 5 पिल्ले आहेत म्हणाला, बर खुरुड्यात 5 पिल्ले, आता कोंबडी जाणार. हा. अरे बापरे. खुरुड्यात 5 पिल्ले आहेत, पण कोंबडी जाणार. हा. 5 पिल्ले म्हणजे काय, ही 3 पोरं भाऊ, हा. 3 जण आणि 2 पुरी, त्याला 5 मुलं होती. हो, हो, हो. मग आता कसं करायचं सांगा म्हणला मामा लोकांनी. हा. म्हणजे किती घन खोड मामाने तेव्हा सोडवलं त्याने. तर ते मरण म्हणला त्याला मामा दिलंच पाहिजे, ती गेलीच पाहिजे. हा, मोक्षा हा, हा. मागच्यांचं काय राहत नाही. नाही. हा. 3 पिल्ले 5 कणं कशी जगत्यात करत्यात, खुरुट्यात उकरून खातील करतील जगतील. हा. पण तिचं मरण मी पुसू कसं हा. आणि काढून घेऊ कसं. काढून घेऊ कसं. म्हणजे अर्थानं मामा कोणाचं बी कसं कटल्या पद्धतीने निरसन करत होतं सांगत होतं. हा, हा. त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात 4 गोष्टी सांगितल्या. आणि मग त्यानंतर त्यांचं निधन झालं इथं झाल्या आई वडील. मग त्यावेळेस वसुधनकर तिकडे कसं काय गेले ते सांगा की. कुठं वसुधनकर तिकडे कसं काय गेले. अहो इथं आता त्यांचे निर्वाह होईना, पोटाला कोण करून आई घालणार. वारल्याबरोबर तिकडे गेले ते. हा आई वाढल्यावर गेले तिकडे. वारल्याबरोबर तिकडे हा गेल्या. त्याच्याने सांगितलं आता ही ते 2 पुरी बारक्या, हा. त्यांचे अंग धुणं पाणी करायला यायचं नाही, काय करायला यायचं नाही. पोटाला कोण घालणार. ही 2 भाऊ, बा एक मोठा तो, हा. मग 5 माणसं घरात. हा. मग आता इथं करून काय करायचं म्हटलं नाही. तो वसंत म्हणाला आता काय करायचं, ते सगळ्यांनी यांच्या मालकानं सांगितलं तुला नेऊन मामाच्या सोद्याने करतो, मला तेवढं थाऱ्या लाव म्हणाला तिथं. हा. वसुधनकरांचे भाऊ इथं आहेत काय आता. हा ते एक तिथं आहे. आता एकटा वारला, एकटा आहे तिकडे कनेरी मठाला आहे. एकटा कनेरे मठाला आहे. हा कनेरी मठाला आहे. मग त्याने कधी बकऱ्यात सेवा केली आहे काय. ते केव्हा काय नाही जात नाही ते. जात नाही. मग वसुधनकर त्याला नोकरी लागली, चांगले मोठा झाला. मामान त्या 5 पिल्ल्यांचं कल्याण चांगलं केलं, कल्याण केलं. आशीर्वाद दिला त्याने चांगला. 5 पिल्ल्यांना. कुठल्याला काय कमी पडू दिला नाही. अरे वा. ज्याच्या त्याच्या गांधी मस्तीने ज्याच्या त्यांनी ती वागली त्या पद्धतीने ती गेली. काय खरं आई वडिलांचे पुण्य आहे तिकडे आज पोचले आई वडिला पुण्य पोचले. मामाने ती सांभाळली सांभाळले. एवढाच